स्टुडंट्स, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पार्ट 6 या अगोदरचे जे पार्ट आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचे आपले टॉपिक आहेत ॲटोसोमल इनहेरिटन्स अँड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. फर्स्ट, ॲटोसोमल इनहेरिटन्स. In human being, there are 23 pairs of chromosomes. Among those, 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosome. Okay, autosomes control variety of traits called autosome-linked traits. It transmission of body characters other than sex. जे ॲटोसोम्स काय करतात तर कंट्रोल्स व्हरायटी ऑफ ट्रेट्स बट अदर दॅन सेक्स. सेक्स डिटरमाइन करत नाहीत, पण बाकीचे सगळे जे काही बॉडी कॅरेक्टर आहेत ते ट्रान्समिशन्स होण्यासाठी ॲटोसोम्स रिस्पॉन्सिबल असतात. ट्रान्समिशन ऑफ ॲटोसोम लिंक ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज नोन ॲज ॲटोसोमल इनहेरिटन्स. जे ॲटोसोम लिंक ट्रेट्स आहेत ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग होणं म्हणजेच काय असणार आहे ॲटोसोमल इनहेरिटन्स. सम कॅरेक्टर्स इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन. काही कॅरेक्टर हे डॉमिनंट जीनमुळे एक्सप्रेस होतात आणि काही कॅरेक्टर हे रिसेसिव्ह जीनमुळे. ॲटोसोमल डॉमिनंट ट्रेट्स आहेत विडोस्पिक अँड हंटिंग्टन डिसीज. देन ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स आहेत फिनिलकिटोन्युरिया, सिस्टिक फायब्रोसिस अँड सिकल सेल ॲनिमिया. फर्स्ट, विडोस्पिक. अ प्रॉमिनंट V-shaped hairline on forehead described as widow's peak and determined by autosomal dominant gene. V-shaped hairline म्हणजे ही फोरहेडवर असणारी V-shaped hairline आहे तर इट इज डिस्क्राइब एज widow's peak. आणि हा इट इज डिटर्म बाय ॲटोसोमल डॉमिनंट जीन. याचा मिनिंग काय असतो तर जेव्हा एखादा डॉमिनंट जीन आपण केव्हा म्हणतो की इट एक्सप्रेस इट सेल्फ इवन इट प्रेझेंट इन हेट्रोझायगस कंडिशन. म्हणजे तो होमोझायगसमध्ये तर एक्सप्रेस करणारच प्लस हेट्रोझायगस कंडिशनमध्ये सुद्धा तो स्वतःला एक्सप्रेस करतो असं डॉमिनंट जीन आहे. आणि इथं हा जीन ॲटोसोमवर प्रेझेंट असल्यामुळे त्याला ॲटोसोमल डॉमिनंट जीन असं म्हटलं जातं. आता विडोज पीक ही कंडिशन कधी दिसते तर जेव्हा होमोझायगस कंडिशन असेल किंवा होमोझायगस डॉमिनंट किंवा हेट्रोझायगस कंडिशन असेल त्या दोन्ही वेळा विडोज पीक एक्सप्रेस होणार आहे. म्हणजे या ऑफस्प्रिंगमध्ये एक तर जिनोटाईप हा असेल अदरवाईज हा असेल पण एक्सप्रेशन काय विडोज पीक विल बी एक्सप्रेस. म्हणजे समजा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल म्हणजे दोन्ही काय झाले हे रिसेसिव्ह जीन आहेत आणि इथं काय असणार आहे मात्र शो स्ट्रेट हेअरलाईन. हेअरलाईन कशा इथं फॉरवर्ड स्ट्रेट हेअरलाईन. बोथ मेल्स अँड फिमेल्स इक्वली अफेक्टेड बाय धिस टाईप ऑफ इनहेरिटन्स. हा जो इनहेरिटन्स आहे तो मेल आणि फिमेलमध्ये इक्वल असतो. सेकंड इज फिनिलकिटोन्युरिया. इट इज इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज्ड बाय रिसेसिव्ह ॲटोसोमल जीन्स. आता जसं लास्टमध्ये आपण बघितलं की तो डॉमिनंट आहे इथं असणार नाही तर रिसेसिव्ह ॲटोसोमल जीन आहे. म्हणजे हा ट्रेट कधी एक्सप्रेस होणार की जेव्हा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल रिसेसिव्ह जीन्स असेल तेव्हाच तेही होमोझायगस कंडिशनमध्ये रिसेसिव्ह होमोझायगस कंडिशनमध्ये जेव्हाही असतील तेव्हाच हा ट्रेट जो आहे तो एक्सप्रेस होणार. आता फिनिल ॲलेनिन हे अमायनो ॲसिड आहे जे टायरोसिनमध्ये कन्वर्ट होतं अँड ह्यासाठी जे काय एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे ते फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. बघा फिनिल ॲलेनिन अमायनो ॲसिड कन्वर्टेड इन टू टायरोसिन अँड फॉर दिस द फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल. आता ह्या डिसऑर्डरमध्ये काय होतं की हे एन्झाईम अब्सेंट असतं म्हणजे हे एन्झाईमसाठीचा जो जीन आहे तो डिफेक्टिव्ह असतो. त्यामुळे काय होतं एन्झाईम प्रोड्यूस होत नाही. ते नसल्यामुळे फिनिल ॲलेनिन टायरोसिनमध्ये कन्वर्ट होणार नाही. तर फिनिल ॲलेनिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह ॲक्युमुलेट इन ब्लड अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो इट अफेक्ट्स ऑन डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉज मेंटल रिटार्डेशन. तर ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. आता हे जे काय एक्सेस फिनिल ॲलेनिन आहे इट इज एक्सक्रीटेड इन युरिन हेन्स डिसीज इज नोन ॲज फिनिलकिटोन्युरिया. ओके, next is sex-linked inheritance. Genes located on non-homologous region of sex chromosome that is X chromosome or Y chromosome. आता इथं जे जीन असणार आहे सेक्स लिंक जीन असं म्हटलं जातं त्यांना आणि ह्यामुळे जे काही ट्रेट म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहेत त्यांना सेक्स लिंक ट्रेट्स असं म्हटलं जातं. आणि इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज नोन ॲज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. फर्स्ट आपण एक्स लिंक जीन्स बघूयात. X-linked genes located on non-homologous region of X chromosome and these do not have corresponding allele on Y chromosome.
एक्स क्रोमोझोम एक्स लिंक जीन आहेत म्हटल्यावर ते कुठं प्रेझेंट असतील, एक्स क्रोमोझोमवर असतील आणि त्याचा करस्पॉन्डिंग अलील हा वाय क्रोमोझोमवर असणार नाही आहे. फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम अँड रिक्वायर्ड 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स फॉर एक्सप्रेशन ऑफ 6 लिंक्ड ट्रेट्स. फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात आणि जर तो ट्रेट एक्सप्रेस व्हायचा असेल तर त्यासाठी इट रिक्वायर्ड 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स. म्हणजे फिमेलमध्ये समजा 2 एक्स क्रोमोझोम असणार आहेत, तर जीन ह्या म्हणजे ज्या ट्रेटसाठीचा जीन ह्या एक्स क्रोमोझोमवर असेल तर ह्यासुद्धा एक्स क्रोमोझोमवर तो जीन असेल तरच तो ट्रेट एक्सप्रेस होणार. अदरवाईज फक्त ह्या एक्स क्रोमोझोमवर असेल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो या एक्स क्रोमोझोम जो डॉमिनंट असणार आहे तो याचा जो इफेक्ट आहे तो एक्सप्रेस होऊ देणार नाही, त्याला सप्रेस करेल. ओके, म्हणजे तिथं बघा, इफ 1 एक्स क्रोमोझोम कॅरीज रेसेसिव्ह जीन फॉर सेक्स लिंक ट्रेट इट्स इफेक्ट सप्रेस्ड बाय डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन अदर एक्स क्रोमोझोम. ओके, सो फिमेल विथ 1 रिसेसिव्ह जीन, जर फिमेल फक्त एका एक्स क्रोमोझोमवर जर जीन असेल रिसेसिव्ह जीन तर ती फिमेल विल बी कॅरियर. म्हणजे ती फिमेल कशी असते, कॅरियर असते. शी विल बी फिजिकली नॉर्मल. ती फिजिकली नॉर्मल असणार आहे. म्हणजे ज्या डिसीजचा जीन ती कॅरी करणार आहे तर त्या डिसीजमुळे तिला काही होणार नाही, फक्त ती तो जीन कॅरी करेल नेक्स्ट जनरेशनकडं. ओके, सो मेल्स हॅज ओनली 1 एक्स क्रोमोझोम. आता मेलमध्ये कसं असणार आहे, फक्त एकच एक्स क्रोमोझोम असणार आहे आणि दुसरा वाय क्रोमोझोम असेल. सो इफ एक्स क्रोमोझोम कॅरीज एक्स लिंक रिसेसिव्ह जीन, जर त्या मेलमध्ये जे एक्स अँड वाय क्रोमोझोम असेल मेलमध्ये आणि ह्यामध्ये एक्स क्रोमोझोम जर तो जीन कॅरी करत असेल तर तिथं एक्सप्रेशन होणार आहे, कारण तिथं दुसरा एक्स क्रोमोझोम असणार नाही आणि वाय क्रोमोझोमवर त्याचा करस्पॉन्डिंग अलील असणार नाही. सो इन मेल द trait will be expressed phenotypically because no dominant gene present on Y chromosome to suppress its effect. X-linked trait appear more frequently in males than females. ऑब्वियसली एक्स लिंकचे ट्रेट असतील ते मेलमध्ये जास्त दिसणार आहेत फिमेलपेक्षा, कारण फिमेलमध्ये काय होईल तर दुसरा जो एक्स क्रोमोझोम आहे तो डॉमिनंट असेल आणि तो त्या दुसऱ्या त्याच्यासोबतच्या जीनचं एक्सप्रेशन त्या ट्रेटचं एक्सप्रेशन होऊ देणार नाही. Example, hemophilia, color blindness, night blindness, myopia and muscular dystrophy. Then Y-linked or holendric genes. Genes located on non-homologous region of Y chromosome and known as Y-linked genes and inherited directly from male to male. आता Y-linked genes असणार आहेत म्हणतात ऑब्वियसली ते मेल टू मेलच इनहेरिट होणार, म्हणजेच कुठं फादर टू सन. सो इन मेल Y-linked gene is hypertrichosis responsible for development of hair or pinna of ear. Okay, next is color blindness. Color blindness is X-linked recessive disorder where person unable to distinguish between red and green color as both appears as gray. म्हणजे कलर ब्लाइंड असणारे जे काय पर्सन आहेत ते रेड आणि ग्रीन कलरमध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाहीत, डिफरन्शिएट करू शकत नाहीत आणि दोन्हीही कलर त्यांना ग्रे दिसतात. It is caused due to recessive X-linked genes which necessary for formation of color sensitive cells cone in retina of eye. Okay, जे काही X-linked genes आहेत recessive X-linked genes which are responsible for color sensitive cells जे आहेत color sensitive cells cones, तर ह्या काय करतात तर वेगवेगळ्या कलरमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात आपल्या आयमध्ये. तर त्यामुळेच आपण काय करू शकतो, वेगवेगळे कलर आपण डिफरन्शिएट करू शकतो. फक्त कलर ब्लाइंडमध्ये काय होतं तर रेड आणि ग्रीन कलर हा ॲज अ ग्रे कलर दिसतो. होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल अँड हेमिझायगस रिसेसिव्ह मेल विल बी कलर ब्लाइंडेड. समजा होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल आहेत म्हणजे काय तर होमोझायगस रिसेसिव्ह लक्षात घ्या आणि हेमिझायगस का म्हटलं कारण एक्स लिंक्ड आहे म्हटलं तो एक्स क्रोमोझोमवर असणार आहे. तर फिमेलमध्ये जर असा जिनोटाईप असेल तर ती कलर ब्लाइंडेड असणार आहे आणि प्लस मेलमध्ये हा जिनोटाईप असेल तर तो सुद्धा काय असणार विथ कलर ब्लाइंडनेस. देन फ्रिक्वेन्सी ऑफ डिसऑर्डर इन वुमन इज मच लेस दॅन मेन. मेनपेक्षा काय असणार आहे ही डिसऑर्डरची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती वुमनमध्ये कमी असते. त्यानंतर डॉमिनंट एक्स लिंक जीन XC इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स इन रेटिना ऑफ आय. जो एक्स लिंक जीन आहे एक्स कॅपिटल C तर हा रिस्पॉन्सिबल असतो की फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स
इन रेटिना ऑफ आय. तर मेल आणि फिमेलचा जिनोटाईपवरून फिनोटाईप काय असू शकतो ते आपण बघूयात. समजा जर मेलचा जिनोटाईप XC म्हणजे हा कॅपिटल C आहे आणि Y म्हणजे XC हा नॉर्मलसाठी आहे. नॉर्मल म्हणजे काय, तिथं फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स असणार आहेत, त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा हा जीन असेल. म्हणजे इथं काय असणार आहे, हा मेल नॉर्मल असेल. XC असेल तर मेल कलर ब्लाइंड असणार आहे. ओके. आणि त्यानंतर कॅरियर. आता फिमेल X कॅपिटल C म्हणजेच काय, ती नॉर्मल असणार आहे. X आणि X हे लक्षात घ्या. फिमेल रिसेसिव्ह होमोझायगस जे आपण वरती बघितलं तशी कंडिशन असेल तर ती कलर ब्लाइंड असेल. आणि X कॅपिटल C आणि X असेल तर ती काय असेल, कॅरियर असेल. म्हणजे ते काय करणार आहे, तर कलर ब्लाइंडनेससाठीचा जो जीन आहे तो नेक्स्ट जनरेशनकडे कॅरी करणार. बट सी इज नॉर्मल, ते नॉर्मल असणार आहे. ओके. ती कलर डिफरन्शिएट करू शकणार पण तो जीन जो आहे तो ती कॅरी करणार, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, कॅरियर. आता इथं X कॅपिटल C आणि X आहे, पण ह्या जो X जो जीन आहे त्याला सप्रेस होऊ देणार नाही, कारण इथे एक डॉमिनंट आहे नॉर्मलसाठीचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल विथ नॉर्मल फिमेल. जर एखाद्या कलर ब्लाइंड असणाऱ्या मेलचं मॅरेज जर नॉर्मल फिमेल बरोबर झालं तर त्याचे जे काय ऑफस्प्रिंग असणार आहेत तर त्यांचा रिझल्ट काय असेल आपण बघूयात. कलर ब्लाइंड मेल आहे आणि नॉर्मल फिमेल आहे. कलर ब्लाइंड मेल म्हटल्यानंतर Xcy हा त्याचा जिनोटाईप झाला. त्यानंतर नॉर्मल X कॅपिटल C. आता इथं F1 जनरेशनमध्ये जे काय रिझल्ट्स मिळणार आहेत तर ते बघूयात आपण. तर आपल्याला माहिती आहे की फिमेल 2X क्रोमोझोम एकावरती कॅपिटल असेल म्हणजे तो डॉमिनंट असेल, नॉर्मलसाठीचा जीन असेल, आणि एकावरती रिसेसिव्ह जीन असेल तर डेफिनेटली ती कॅरियर असणार आहे. ओके. सो 2 असतील कॅरियर डॉटर्स अँड 2 काय असतील, नॉर्मल सन असतील. कारण इथं काय घेतलेलं आपण, नॉर्मल फिमेल घेतले, त्यामुळे दोन्हीचे X क्रोमोझोमवर असणारे जे काही जीन्स आहेत ते नॉर्मल व्हिजनसाठीचे आहेत. आणि इकडून जो Y आला आहे, Y येणार म्हटल्यानंतर काय इथं दोन्ही सन काय असतील, नॉर्मल असतील. मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल दॅट इज डॉटर अँड नॉर्मल मेल. तर फिमेल कॅरियर असणार आहे. कॅरियर आहे म्हटल्यावर त्याचा जिनोटाईप काय झाला, X कॅपिटल C आणि X. नॉर्मल मेल आहे म्हटल्यानंतर X कॅपिटल C Y. ह्यांचं जर मॅरेज झालं तर त्यांचे जे काय ऑफस्प्रिंग असतील तर त्याचा रिझल्ट काय असेल ते आपण बघूयात. इथं गॅमेट सगळे सेपरेट झालेत आणि इथे F1 जनरेशन आपल्याला काय मिळणार आहे, नॉर्मल फिमेल. ओके. त्यानंतर नॉर्मल मेल. आता हे कसं होतं, तर हे सगळे ॲरो दिले त्यावरून तुम्हाला समजेलच. पण जर तुम्हाला एक्झॅक्टली ही सगळी प्रोसेस कशी होते हे जर समजत नसेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की एखादा व्हिडिओ आपण यावर घेऊयात की जेनेटिक्समध्ये एक्झॅक्टली हे क्रॉस झाल्यानंतर F1 F2 जनरेशन कसे फाइंड आउट करतात हे बघूयात आपण. ओके. त्यानंतर हे असणार आहे कॅरियर फिमेल आणि हा असणार आहे कलर ब्लाइंड मेल असेल. जस्ट लक्षात ठेवायचं की गॅमेट पहिल्यांदा सेपरेट झाले आणि त्यानंतर इकडून एक येणार आहे आणि इकडून, आणि हे झाला ऑफस्प्रिंगचा जिनोटाईप. सो 25% नॉर्मल फिमेल, 25% नॉर्मल मेल, 25% कॅरियर फिमेल असणार आहेत आणि 25% कलर ब्लाइंड मेल असेल. आता हा X लिंक्ड रिसेसिव्ह जीन फॉर कलर ब्लाइंडनेस इनहेरिटेड फ्रॉम कलर ब्लाइंड फादर टू हिज ग्रँडसन. आता इकडे लक्षात घ्या, अगोदरचा क्रॉस होता तो काय, तर कलर ब्लाइंड मेल आहे. त्यानंतर ही कॅरियर डॉटर आहे, बरोबर. म्हणजे कलर ब्लाइंड मेलकडून कॅरियर डॉटरला हा जीन गेला, त्यानंतर कॅरियर डॉटरकडून कुठे गेलेला आहे तो ग्रँडसनला, म्हणजे हा कलर ब्लाइंड मेल. म्हणजे यालाच क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज हिमोफिलिया. इट इज ब्लीडर्स डिसीज. Hemophilia is X-linked recessive disorder in which blood fails to clot or coagulate very slowly. Genes for normal clotting म्हणजे क्लोटिंग होण्यासाठीचा जीन आहे तो डॉमिनंट ओव्हर रिसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया. हिमोफिलियासाठीचा जीन आहे तो रिसेसिव्ह असणार आहे आणि क्लोटिंगसाठीचा जीन असणार आहे तो डॉमिनंट असणार आहे.
Person having recessive gene for hemophilia is deficient in clotting factor 8 and or 9th in blood. 8th and 9th कराते हैं, 8th and 9th in blood. Minor injuries cause continuous bleeding, hence hemophilia also called as bleeder disease. ओके, तर इथं काय असतं की हेमोफिलियासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे काही जीन आहे ते रिसेसिव्ह जीन असतात आणि नॉर्मल क्लोटिंगसाठीचे डॉमिनंट जीन असतात. ज्या पर्सनला हिमोफिलिया आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, डेफिशियंट इन क्लोटिंग फॅक्टर, जे हे क्लोटिंग फॅक्टर आहेत दोन्ही, तर हे काय असतात त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते त्याची आणि त्यामुळे काय होतं त्याचं ब्लड क्लोट होत नाही. त्यामुळे मायनर जरी इंजुरीज असतील, मायनर इंजुरी असतील तरी कंटिन्युअस ब्लिडिंग होतं, कारण ब्लड क्लोटिंग होत नाही किंवा त्याचा जो रेट असतो तो अगदी स्लो होतो, त्यामुळं काय होतं ब्लिडिंग होतं, म्हणून याचं नाव काय ब्लिडर डिसीज. ओके, आता ह्यामध्ये आपण क्रॉस बघूयात कसे असतात की काय म्हणजे क्रॉस घेतल्यानंतर पुढे त्याचे रिझल्ट्स काय असतात. ह्याच्या अगोदर आपण जिनोटाईप बघूयात काय असू शकतात. रिसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. सो ॲज देर इज नो करस्पॉन्डिंग अलील ऑन वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोमवर त्याचा करस्पॉन्डिंग अलील असतच नाही, त्यामुळं काय होतं तर मेन सफर फ्रॉम धिस डिसीज. ओके, वुमन सफर ओनली व्हेन बोथ एक्स क्रोमोझोम हॅव रिसेसिव्ह जीन्स. सो जिनोटाईप काय असू शकतो बघा, नॉर्मल जर असेल तर हा त्याचा जिनोटाईप असणार आहे. हिमोफिलिक असेल कारण एक्स स्मॉल एच हा हिमोफिलिकसाठी आहे, आपण बघितलं रिसेसिव्ह, आणि तोच जर कॅपिटल एच असेल तर कशासाठी असेल, नॉर्मल असेल म्हणजे क्लोटिंगसाठीचा. त्यानंतर फिमेल नॉर्मल हिमोफिलिक आहे, दोन्ही बघा हे होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आहेत, आणि ही काय असणार आहे फिमेल कॅरियर. हा सुद्धा डिसीज आहे तो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे, जसं आपण लास्ट स्लाइडमध्ये डिस्कस केलं. नेक्स्ट, मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. हिमोफिलिक स्पेलिंग करेक्ट करायचं आहे, हे स्क्रीनशॉट बुकमधला आहे तर तिथं सुद्धा तुम्ही करेक्ट करून घ्या नंतर. हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल, तर यांचा जिनोटाईप हिमोफिलिक मेल आहे म्हटल्यावर एक्स स्मॉल एच वाय, नॉर्मल असेल तर एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच. त्यानंतर यांचे जे काही ऑफस्प्रिंग असतील ते फर्स्ट आहे कॅरियर डॉटर अँड नॉर्मल सन 50%. नॉर्मल सन असतील 50%, कॅरियर डॉटर असतील 50%. ओके, त्यानंतर मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल, फिमेल डॉटर अँड नॉर्मल मेल. तर कॅरियर डॉटर आहे, नेहमी लक्षात ठेवा कॅरियर डॉटर आहे म्हटल्यावर हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असणार आहे, एक डॉमिनंट असेल एक रिसेसिव्ह असेल जीन. ओके, नेक्स्ट नॉर्मल मेल आहे म्हटल्यानंतर काय एक्स कॅपिटल एच अँड वाय, तर यांच्या ऑफस्प्रिंग कशा असतील 25% नॉर्मल फिमेल, त्यानंतर 25% नॉर्मल मेल असेल, त्यानंतर कॅरियर फिमेल. ओके, कॅरियर फिमेल, आणि शेवटी काय असणार आहे हिमोफिलिक मेल आहे. हे कलर ब्लाइंड प्रिंटिंग मिस्टेक आहे बुकमध्ये, ती सुद्धा तुम्ही बुकमध्ये तुमच्या करेक्ट करून घ्या की इथं हिमोफिलिक, कारण आपण इथं हिमोफिलियाचा ॲक्च्युली इनहेरिटन्स बघतो, कलर ब्लाइंडचा लास्ट स्लाइडमध्ये आहे, तर इथं हिमोफिलिक मेल असणार आहे. ओके, सो हे अशा त्याचे काय असणार आहेत रिझल्ट्स असतील. 25% नॉर्मल फिमेल, 25% नॉर्मल मेल, देन 25% कॅरियर फिमेल आणि हिमोफिलिक मेल असेल. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.